हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला पावडर। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। किती पडेल हा पनीर मसाला जो मी साहित्य घेतले ते बघा। धने घेतले, जिरे घेतले, दालचिनी, काळे मिरे 7 ते 8 घेतले, जावित्री घेतले, जायफळ, लवंग, मोठी इलायची, हिरवी इलायची आणि हे चक्रफूल, हे एवढं साहित्य घेतलं आहे। तर या साहित्यामध्ये आपण पनीर मसाला बनवणार। आणि हा पनीर मसाला जो आहे, हा पनीर मसाला आपण पनीरची कुठलीही भाजी, पालक पनीर, मसाला पनीर, पनीरच्या जेवढ्याही प्रकारचे पनीर रेसिपी आहेत, पनीर बनवण्याच्या पद्धती आहेत, त्यामध्ये हा मसाला तुम्हाला उपयोगी पडतो। हे मसाले जे आपण घेतले ते आता आपण भाजून घेऊया। मी एक पॅन घेतलं आहे, त्यामध्ये हे मसाले मी भाजून घेतल्यापेक्षा हलके असे गरम करून घ्यायचे आहेत। जास्त भाजायचे नाही आहेत, फक्त गरम करून घ्यायचे आहेत। या मसाल्यांमध्ये जे गरम मसाले मी घेतले होते ते मी थोडे वेगळे गरम करून घेते, हलके असे, आणि गार होऊ देऊया सगळा मसाला भाजलेला। भाजून ठेवलेला मसाला आता थंड झाला आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि मिक्सरला वाटून घेऊया। आपला मसाला आता वाटून झाला आहे। छान स्मेल येते आहे त्याला, आणि खूप अशी मस्त पावडर अशी झालेली आहे त्याची, आणि स्मेल पण खूप छान येते या मसाल्याची। आता हे माझ्याकडं मोजायचं हे मशीन आहे, याच्यावर बघूया हा मसाला जे घेतलेलं साहित्य होतं त्याच्यामध्ये हा मसाला किती म्हणजे याचं वजन किती आहे, माप किती भरलं आहे। हा प्लेटीत घेतला आहे मी। प्लेटीचं पण माप मी आधीच करून घेतलेलं। ह्याच्यामध्ये तशी सिस्टीम आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल हे। तर बघा, इथे 50 ग्राम हा मसाला झालेला आहे तयार वाटून। जे मी साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये हा मसाला 50 ग्राम वाटून झालेला आहे। एकदम कमी साहित्यामध्ये बघा किती छान मसाला बनवला आहे। तुम्ही पण घरी ही मसाला, पनीर मसाला हा नक्की ट्राय करा, आणि सगळ्या प्रकारच्या पनीर रेसिपीमध्ये हा मसाला तुम्ही टाकू शकता। मी एक काचेची छोटी बरणी घेतली आहे, त्याच्यामध्ये हा मसाला मी स्टोर करून ठेवणार आहे, आणि 3 ते 4 महिने हा मसाला मी सहज यूज करू शकते। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि मी आज जेवायला पालक पनीर बनवला आहे, आणि मी जो पनीरचा मसाला बनवला होता तो मी आता याच्यामध्ये टाकणार आहे। आपल्या पनीर मसाल्याचा रंग बघा किती छान आहे, आणि स्मेल पण खूप छान येते। एक छोटा चमचा भरून मी आता मसाला हा भाजीमध्ये टाकते आहे। छान आता मिक्स करून घेऊया मस्त। मसाला चांगला एकजीव झाला आहे भाजीमध्ये, पालक पनीरच्या उकळी पण आली आहे छान। वरून आता गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालूया, आणि बघूया टेस्ट कशी आहे ती। अरे पहिल्यापेक्षा आज भाजी जरा चांगली वाटायली, म्हणजे टेस्ट वेगळी वाटायली। नेमकं काय टाकलं? घरी बनवलेला पनीर मसाला। अरे वा, एक नंबर। फ्रेंड्स, मी घरी बनवलेला पनीर मसाला आजच्या पनीरच्या भाजीमध्ये टाकला आहे। तर तुम्ही पण ही पनीरची जी मसाले रेसिपी आहे ती नक्की ट्राय करा। आणि ही जी खीर आहे, ही खीरचं पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठवलेली आहे। खीर मी कशी बनवली आहे ते पण तुम्ही नक्की ट्राय करा। बघितलं फ्रेंड, मिस्टरांना पण खूप आवडली पनीरची भाजी। तर ही खीर आणि पनीरची जी मसाला रेसिपी आहे, ही दोन्ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा, आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा। आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।